महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच वाद पेटलाय। मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं की नाही। मनोज जरांगे पाटील वारंवार सांगतात की मराठा म्हणजे कुणबी, कुणबी म्हणजे मराठा, त्यामुळे आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्या। त्यांच्या या मागणीला लाखो लोकांचा पाठिंबा आहे। पण दुसरीकडे ओबीसीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या मागणीला ठाम विरोध केला। भुजबळ थेट जुने हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट कोर्टाचे निकाल घेऊन पत्रकार परिषद बसले आणि त्यांनी जरांगेंचा मुद्दा फेटाळून लावला। त्यांनी दाखवून दिलं की निजामाच्या गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी यांची लोकसंख्या वेगवेगळी लिहिली गेलेली आहे, म्हणजे हे दोन्ही समाज स्वतंत्र आहेत। पण भुजबळ यावरच थांबले नाहीत। त्यांनी जरांगेंना सरळ सवाल केला की तुम्ही म्हणता जो शेतकरी आहे तो कुणबी, मग ब्राह्मण असेल, मारवाडी असेल, जैन, पारशी यांनी पण शेती केली, मग त्यांनाही ओबीसी करायचं का? याच प्रश्नाभोवती आता प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे। कारण हा प्रश्न फक्त मराठा आणि ओबीसींचाच नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय समीकरणाला हादरून सोडणार आहे। तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ही गेल्या 10 वर्षापासून राजकारणाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे। एका बाजूला मराठा समाजाचे आंदोलन, उपोषण, मोर्चे, आत्महत्याच्या घटना, तर दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढाई, राजकीय पक्षांचा दबाव आणि सरकारचे संतुलन साधण्याचे धोरण। मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून सरसकट ओबीसी प्रमाणपत्राची मागणी करत आहेत। त्यांचा दावा मराठा समाज हा कुणबी समाजाशी एकरूप आहे, त्यामुळे मराठ्यांना थेट ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे। यासाठी ते हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट यांचा दाखला देतात। पण छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या दाव्याला पुराव्यासह उत्तर दिलंय। त्यांनी कोर्टाचे निकाल दाखवून सांगितले। हायकोर्टाने स्पष्ट म्हटलं की मराठा कुणबी असा समज हा सामाजिक मूर्खपणा आहे। दुसऱ्या एका निकालात मराठा आणि कुणबी या दोन स्वतंत्र जाती आहेत असं त्यांनी नमूद केलंय। सुप्रीम कोर्टानेही मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, उलट प्रतिष्ठित आणि पुढारलेला आहे असा ठाम निष्कर्ष काढलाय। भुजबळांनी निजाम काळातील आकडेवारीसह गॅजेट दाखवलंय। 1931 मधील हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी समाजाची संख्या ही 3560, तर मराठा समाजाची संख्या 2,46,490 एवढी दाखवण्यात आलेली आहे। 1921 मधील आकड्यांनुसार कुणबी समाजाची संख्या ही 34,324, तर मराठा समाजाची संख्या 14,07,200 इतकी दाखवण्यात आलेली आहे। म्हणजेच प्रशासनानं स्वतः या दोन जातींची वेगवेगळी नोंद केलेली आहे। जर खरोखर एकच समाज असता तर अशी स्वतंत्र आकडेवारी काढलीच गेली नसती। भुजबळांनी पुढे सांगितलं की भारतात अनेक सशक्त समाजांनी आरक्षणाची मागणी केली होती। गुजरातमधले पाटीदार असतील, राजस्थानचे गुर्जर, हरियाणामधले जाट, या सर्व समाजांना आरक्षण हवं होतं। त्यावेळी केंद्रानं EWS हा पर्याय दिलाय। हा पर्याय खास करून त्यांच्यासाठी होता जे सामाजिकदृष्ट्या मागास नाही, पण आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत। मग मराठा समाजालाही आधी EWS मधून 10% आरक्षण मिळालं, त्यानंतर स्वतंत्र 10% आरक्षण देण्यात आलं। तरी सुद्धा आता ओबीसी प्रवर्गात जागा मागणं हे इतर मागासवर्गीय समाजाच्या दृष्टीनं अन्यायकारक असल्याचं भुजबळ म्हणाले। जरांगेंचा मुख्य युक्तिवाद असा आहे की जो शेतकरी आहे तो कुणबी। यावर भुजबळांनी मुद्दाम सवाल केला, ब्राह्मण, मारवाडी, जैन किंवा पारशी यांनी देखील महाराष्ट्रात शेती केल्या, मग त्यांनाही ओबीसी करायचं का? हा प्रश्न खरोखरच मार्मिक होता। कारण जर शेतकरी कुणबी ही व्याख्या मान्य केली तर मग शेतकी करणाऱ्या प्रत्येक समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं लागेल। त्याने संपूर्ण आरक्षणाची व्यवस्था जी आहे ती घडी पूर्ण बिघडून जाईल। सध्या ओबीसींना 27% आरक्षण आहे, पण भुजबळांच्या म्हणण्यानुसार या 27%मधून फक्त 17%च आरक्षण उरलेल्या 350 जातींमध्ये वाटलं जातं। आधीच ओबीसी प्रवर्गात प्रचंड स्पर्धा आहे, आता त्यात मोठ्या संख्येने मराठा समाज आला तर मोठ्या जातींचा पूर्णपणे गुदमरून बळी जाईल। भुजबळांनी थेट सरकारलाच इशारा दिला की तुम्ही जर या मागणी पलीकडे गेलात तर दुसऱ्याच दिवशी आम्ही कोर्टात धाव घेऊ। आंदोलन तर सुरूच आहे, पण कोर्टाची लढाई देखील आम्ही उभी करू। म्हणजेच पुढील काही दिवसात राजकीय वातावरण आणखीन तापेल हे मात्र निश्चित आहे। ही लढाई फक्त मराठा आणि ओबीसी एवढी मर्यादित नाही। हा प्रश्न आरक्षणाच्या मूलभूत तत्वाला स्पर्श करणार आहे। कारण आरक्षणाचं मूळ तत्व हे सामाजिक मागासलेपण या संकल्पनेवर आधारित आहे। पण जर शेतकरी पण, गरिबी किंवा लोकसंख्या यावर आरक्षण ठरवायचं ठरलं
तर मग प्रत्येक समाजाला नवे दावे करण्याची संधी मिळेल. आज महाराष्ट्र एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. मनोज जरांगे यांचा आंदोलनाला लाखो लोकांचा पाठिंबा आहे. मराठा समाजाची व्यथा खरी आहे. शेतीची दुर्दशा, बेरोजगारी, शैक्षणिक मागासलेपण या सगळ्या समस्या आहेत. पण दुसरीकडे ओबीसी समाजाचंही व्यथा खरी आहे. आधीच थोड्या जागा, त्यात आणखीन एक मोठा समाज घुसला तर त्यांचं भविष्य धोक्यात येईल. छगन भुजबळ यांनी विचारलेला सवाल, ब्राह्मण, मारवाडी, जैन यांनी देखील शेती केली आहे, मग त्यांनाही ओबीसी करायचं का? हा प्रश्न आता संपूर्ण राज्याला विचार करायला लावतोय. कारण हा प्रश्न केवळ मराठा विरुद्ध ओबीसी एवढाच नाही, तर आरक्षण व्यवस्थेच्या अस्तित्वालाच आव्हान देणारा ठरतोय. सरकारसाठी ही परीक्षा कठीण आहे. एका बाजूला न्यायालयीन कागदपत्र, दुसऱ्या बाजूला आंदोलकांचा प्रचंड दबाव. जर सरकारने चुकीचं पाऊल उचललं तर न्यायालयात तो निर्णय टिकणार नाही आणि जर आंदोलकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर सामाजिक स्फोट होण्याची शक्यता आहे. शेवटी हा संघर्ष कोण जिंकतो हे महत्त्वाचं नाही, तर आरक्षण व्यवस्थेचं भवितव्य कोण ठरवतं हे महत्त्वाचं ठरेल. आता संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात एकच प्रश्न आहे, आरक्षणाची ही लढाई न्यायाचा तोल राखेल की राजकारणाच्या खेळात सापडून जाईल? तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची